हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही MPSC किंवा UPSCची तयारी मराठीत करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत असतो. त्यासाठी आपण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस ही वर्तमानपत्र वापरत आहोत. याच्यामधले जे एडिटोरियल असतात त्यावर बेस्ड आपण क्वेश्चन्स घेत आहोत. आपले टेलिग्राम चॅनल जे आहे तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या टेलिग्राम चॅनलवर जी उत्तराची वर्ड फाईल आहे ती शेअर केली जाईल आणि जे एडिटोरियल तुम्हाला जर इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर ते सुद्धा शेअर केलं जाईल. चला तर मग सुरू करूया. हे पहा, हे एडिटोरियल आहे. हे जे एडिटोरियल आहे द हिंदूमधील एडिटोरियल आहे. हे आपण आता मराठीत समजून घेऊया. आता मी तुम्हाला सांगणार आहे मराठीत, तुम्ही हे समजून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला जो आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. हे बघा, तुम्ही लिहिल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस सुरू करा. आणि तुम्हाला जर अडचण येत असेल लिहिण्यासाठी उत्तर, तर काय वर्ड फाईल जी आहे ना ती टेलिग्रामवर शेअर केलेली आहे, तिचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता हे जे एडिटोरियल आहे ते कशाबाबत आहे हे बघा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान जे आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी एक अनाउन्समेंट केली की भारत हा जनुकीय संपादन तंत्रज्ञान म्हणजे जिनोम एडिटिंग टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तांदळाच्या 2 जाती विकसित करणारा जगातील प्रथम देश ठरलेला आहे. आणि असं सुद्धा सांगितलेलं आहे शिवराज सिंग चौहान यांनी की 6 महिन्याच्या आत या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. आता आपण बघूया नवीन जाती वाण काय आहेत याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर पहिलं जे वाण आहे ते DRR धन 100, ज्यालाच आपण कमला सुद्धा म्हटलेलं आहे. हे जे वाण आहे ते विकसित केलेलं आहे हिरवा तांदूळ सांबा महसुरी या वाणापासून. आणि दुसरं वाण आहे पुसा DST राईस 1. हे जे वाण आहे ते मरुतेरू 1010 MTU 1010 पासून विकसित केलेलं आहे. आता हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर नवीन वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. तर कमला जे वाण आहे त्याचे वैशिष्ट्ये उच्च उत्पादन, दुष्काळ प्रतिरोधी आहेत, ड्रॉट रेजिस्टंट, उच्च नायट्रोजन वापर कार्यक्षमता आहे आणि 20 दिवस कमी लागतील. म्हणजे याचं जे पॅरेंट आहे, याचं जे पॅरेंट वाण आहे, कमलाचं वाण आपण पाठीमागं बघितलेलं आहे. हे बघा, तर हे जे आहे ना हिरवा तांदूळ सांबा महसुरी याच्यापेक्षा 20 दिवस अगोदरच हे कमला हे वाण येतं. ठीक आहे. आणि ॲव्हरेज यील्ड सरासरी उत्पन्नसुद्धा 5.37 टन प्रति हेक्टर आहे कमलाचं. आणि सांबा महसुरीचं बघा 4.5 टन प्रति हेक्टर. म्हणजे बघा किती वाढ झालेली आहे. आणि दुसरं जे वाण आहे पुसा DST राईस 1, याचं बघा वैशिष्ट्य काय, तर 3508 किलोग्राम प्रति हेक्टर एवढं उत्पन्न आपण याच्याद्वारे घेऊ शकतो. आणि ते कुठं घेऊ शकतो, इनलँड सॅलिनिटी स्ट्रेस असलेल्या प्रदेशामध्ये. हे काय ISS इनलँड सॅलिनिटी स्ट्रेस, तर माती किंवा पाण्यात मिठाचे अतिप्रमाण म्हणजे हे इनलँड सॅलिनिटी स्ट्रेस. आणि अगोदरचं जे वाण होतं समजा, म्हणजे हे पुसा DST जे विकसित झालेले आपण बघितले ना MTU 1010 पासून, तर हे MTU 1010चे एवढं होतं बघा 3199 किलोग्राम प्रति हेक्टर. आता एवढं वाढलेलं आहे. यासाठी तंत्रज्ञान कोणतं वापरलेलं आहे बघा, तर साईट डायरेक्टेड न्यूक्लियस 1 SDN 1 आणि साईट डायरेक्टेड न्यूक्लियस 2 SDN 2 हे 2 तंत्रज्ञान वापरलेले आहेत हे बियाणे विकसित करण्यासाठी. आता हे तंत्रज्ञान नवीन आहे का, 2001 पासून हे तंत्रज्ञान वापरत आहे. टोमॅटोसाठी वापरलेलं आहे, जपानने माशासाठी वापरलेलं आहे, अमेरिकेमध्ये सोयाबीनसाठी वापरण्यात आलेलं आहे. परंतु तांदळाचे जे वाण आहे, भाताचं वाण आहे, त्यासाठी प्रथमच वापरण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. आता हे वाण जनुकीय सुधारित आहे का, जेनेटिकली मॉडिफाईड आहे का, तर ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च
जे सहसंचालक आहेत जॉईंट डायरेक्टर डॉक्टर विश्वनाथन, त्यांनी म्हटलेलं आहे नाही. कारण त्यांनी दिलेलं आहे की SDN3 साईट डायरेक्टेड न्यूक्लियस 3 प्रक्रियेचा यात समावेश नाही. तर आपल्याला पाहावं लागेल SDN1 काय, 2 काय, 3 काय. तर बघूया. SDN1 म्हणजे काय बघा, हे वैज्ञानिक याच्यामध्ये काय करतात, सायंटिस्ट काप देतात, त्याला कट मारतात, कट. हां, आणि दुरुस्ती रिपेअर जे होतं ते आपोआप होतं. एवढं लक्षात ठेवायचं, जास्त त्याच्या टेक्नॉलॉजिकल जायचं नाही. आणि SDN2 जे आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक काय करतात, पेशीला दुरुस्तीसाठी गाईड करतात, सूचित करतात आणि पेशी त्याचं अनुकरण करतात. ठीक आहे. आणि SDN3 काय बघा, याच्यामध्ये विदेशी जनुक वापरतात आणि याच्यामध्ये फॉरेन जीन विदेशी जनुक वापरत असल्यामुळेच ही जेनेटिकली मॉडिफाईड प्रक्रिया आहे. आणि SDN1 आणि SDN2 ही जेनेटिकली मॉडिफाईड प्रक्रिया नाही. त्यामुळे हे जे दोन वाण विकसित झालेले आहेत तांदळाचे, ते GM मॉडिफाईड क्रॉप्स नाही आहेत. आता यावर काही आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर कोणी कोणी आक्षेप घेतले बघूया. ICARचे गव्हर्निंग बॉडीमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते श्री वेणुगोपाल भद्रवाडा. तर हे काय म्हटले की ICARचे जनुकीय संपादन दावे जे आहेत ना, दिशाभूल करणारे आहेत. म्हणजे ICAR जे सांगत आहे ना, हे जेनेटिकली मॉडिफाईड नाही आहे, कारण SDN3 यामध्ये वापरण्यात आलेलं नाही, तर हे दिशाभूल करणारे आहे, असं वेणुगोपाल भद्रवाडा सांगत आहेत. आणि द कोलिशन फॉर GM फ्री इंडिया यांनी सांगितलेलं आहे की SDN आणि SDN2 हे नियंत्रण मुक्त करणे चुकीचं आहे. कारण आता आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की GM मॉडिफाईड नाहीत SDN आणि SDN2, त्यामुळे जे जेनेटिकली मॉडिफाईडसाठी रेग्युलेशन आहेत, नियंत्रण आहेत, ते याला लागू होत नाहीत. तर ह्या बॉडीने सांगितलेलं की हे चुकीचं आहे. तसंच या बॉडीनं काय सांगितलेलं की IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, बौद्धिक संपदा हक्क बाबत यामुळं समस्या निर्माण होणार आहेत. कशा? तर बघा, समजा जर ह्या वाहनामुळं जर IPR हक्क कोणाला असतील, समजा एखाद्या कंपनीला वगैरे असतील, तर काय होईल याने की शेतकऱ्यांचं जे बियाणे वापरण्याचा जो राईट होता, सार्वभौमता होती, हक्क होता, तो आहे ना राहणार नाही. त्यामुळं ह्या बॉडीने सांगितलेले की अगोदर तुम्ही हे जाहीर करा की हे IPR बाबत याचं काय आहे, कोणाकडे असतील याचे राईट्स वगैरे, या सर्व गोष्टी. आता हे एडिटोरियल आपण सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, उत्तर लिहायचं आहे. आता हा आजचा आपला प्रश्न आहे. भारताने अलीकडेच जीनोम संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून भाताच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत आणि त्यामुळे तो हे करणारा पहिला देश ठरला आहे. अन्न सुरक्षा, शाश्वतता आणि जैवतंत्रज्ञानाच्या नियमाच्या दृष्टीने या विकासाचे महत्त्व स्पष्ट करा. तसेच जीनोम संपादित पिकांशी संबंधित वादग्रस्त आणि नैतिक प्रश्नांवर भाष्य करा. आता इथं अगोदर बघूया आपण अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो. हे बघा, सामान्य अध्ययन 3 यामध्ये हा प्रश्न येतो. यामध्ये सुद्धा इथं विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम या पॉईंटमध्ये हा प्रश्न येतो. आता कीवर्ड काय, यामधला भाष्य करा. भाष्य करा म्हणजे काय, कमेंट. तर कमेंट करताना काय करायचं आहे, कमेंट करणं म्हणजे काय, तुमचं मत द्यायचं आहे. ठीक आहे, तुमचं मत द्यायचं आहे. आता इथं आपण आन्सर रायटिंग करतो, आपण अमॅच्युअर आहेत, म्हणजे आपल्याला तेवढी समज नाही. ठीक आहे, त्यामुळं आपलं मत इथं त्याची काही किंमत नाही आपल्या मताची. तर मग आपलं मत द्यायचं म्हणजे काय करायचं की काही एक्सपर्ट्स लोक आहेत, त्या एक्सपर्ट्स लोकांचे विचार इथं आपण मांडायचे. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर एक वर्ड फाईल टाकली जाईल, त्यामध्ये तुम्हाला ते उत्तर मिळून येईल. जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.